मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अनैतिक संबंधांचं स्वरूप देण्यासाठी एका महिलेचा वापर करण्यात आला होता असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेला आहे। असे असताना संतोष देशमुख प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एका आरोपपत्रातील एका जबाबात त्याचा उल्लेख असल्याचंही अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे। आणि विशेष म्हणजे संतोष देशमुख यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा देखील प्लॅन सुदर्शन घुलेनं केलेला होता। आरोपपत्रातून एका गोपनीय साक्षीदारानं याबाबतचा जबाब दिलेला आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे। अंजली दमानिया यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। संतोष देशमुखांना गुन्ह्यात अडकवण्याचा डाव होता आणि त्याच संदर्भात सुदर्शन घुले यांना प्लॅन देखील आखलेला होता असं देखील आरोप अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आणि त्याच सोबतच आरोपपत्रात सुद्धा एका गोपनीय साक्षीदारानं या संदर्भात जबाब नोंदवलेला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत जोडले गेलेत। विशाल, ही महत्त्वाची माहिती समोर येते। अंजली दमानिया यांनी केलेला हा आरोप गंभीर आहे। संतोष देशमुखांना एका गुन्ह्यात अडकवण्याचा डाव होता असं त्यांचं म्हणणं आहे। अगदी खरं आहे। आणि ज्या गोपनीय जो जबाब घेतला होता त्याच्यातही बाब पुढे आली आहे। आता फक्त ती तीच महिला आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। संतोष देशमुखांना कसंही करून बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवायचं, त्यांच्यावर 376चा गुन्हा दाखल करायचा आणि त्यांनी जी मारहाण केली होती गुलेला त्याचा कशातरी पद्धतीनं बदला घ्यायचा असा हा सगळा प्रकार होता। आणि त्यासाठी हा सगळा प्लॅन बीडच्या नांदूर फाटा इथे एका हॉटेलमध्ये जी पार्टी सुरू होती तिथे केला होता। विष्णू चाटेच्या वाढदिवसाची ती पार्टी होती असं सांगण्यात येत होतं। आणि तिथे जेवण करत असताना विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले याला टोचून बोलत होता, तुला वॉचमॅनला मारायची काय गरज होती, तू आपली इज्जत घालवली, अशा पद्धतीचं ते सगळं होतं। आणि त्यानंतर संतोष देशमुखला आपण फसवू अशा पद्धतीचं त्यानं सांगितलं होतं। आणि त्यानंतर आता कळमला या महिलेचा मृतदेह सापडलाय। नक्की याचा एकमेकांशी संबंध काय आहे, हीच ती महिला होती का, या दृष्टीने आता तपास सुरू आहे। जी विशाल, या संदर्भात आणखी काही माहिती समोर आली आहे का? कारण या आरोपपत्रामध्ये देखील या जबाबाचा उल्लेख असल्याचं कळतंय। अगदी खुले आहे। सुदर्शन घुले हा विष्णू चाटो यास म्हणाला होता अशा पद्धतीने लिहिलंय की आम्ही सरपंचाला उद्या उचलून नेतो आणि त्याच्यावर 376 भांडवीचा गुन्हा नोंदवतो। त्यावर विष्णू चाटे या सुदर्शन घुलेला म्हणाला की तुला जे करायचंय ते कर, नाहीतर गावाकडे जा आणि काय करायचं कर, केजला येऊ नको, पण मात्र आपली जी बदनामी झाली आहे, आपली जी बेइज्जती झाली आहे त्याचा बदला घे। आणि त्या बदल्याच्या माध्यमातूनच संतोष देशमुख यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात फसवण्याचा या सगळ्यांचा डाव होता असं पुढे आलेलं आहे। आणि पोलिसांनी जो गोपनीय जबाब घेतला होता त्यामध्ये हे सगळं पुढे आलेलं आहे। आणि ही सुद्धा महिला धाराशिवच्या कळमची होती असं पुढे आलेलं आहे। आता काल अंजली दमानिया यांनी जो आरोप केला होता त्यात ज्या महिलेचा मृत्यू झालाय याच महिलेच्या माध्यमातून संतोष देशमुख यांना फसवण्याचा कट हाकलेला होता असं सांगण्यात आलंय। आणि आता त्याही महिलेचा खून झालेला आहे असं निष्पन्न झालेलं आहे। आणि त्यातील ज्या 2 आरोपींना अटक झाली आहे ते दोन्ही आरोपी केसचे आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा एकमेकांशी कसा संबंध आहे याची उकल करणं आता पोलिसांना आव्हानात्मक आहे। आणि त्यातून हा सगळा प्रकार आता उघडकीस होईल असं आपल्याला म्हणता येईल। नक्कीच विशाल, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या महिलेचा देखील खून झाला ही देखील माहिती महत्त्वाची समोर आलेली आहे। त्यामुळे आता पोलीस कशा प्रकारे याचा तपास करताना दिसणार आहेत? कारण या दोन्ही माहिती महत्त्वाच्या आहेत आणि अंजली दमानिया यांचा आरोप देखील तितकाच गंभीर आहे। अगदी खरं आहे की ज्या पद्धतीने अंजली दमानिया यांनी हा आरोप केला होता आणि त्या महिलेचा मृतदेह 5 दिवसांआधी सापडला होता, मात्र त्यानंतर तिने आत्महत्या केली का अशा पद्धतीचा एक कयास लावण्यात जात होता। आणि पोलिसांनीही मृतदेहाचा वास येतो म्हणून घराचा दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला होता आणि त्या दृष्टीने तपास सुरू होता। मात्र ज्यावरनं याच्यावर राजकारण पेटायला लागलं, आरोप व्हायला लागले, त्यानंतर पोलिसांनी या सगळ्याचा गंभीरतेनं तपास सुरू केला। आणि तपास सुरू झाल्यानंतर त्या महिलेचा खून झाल्याचं निष्पन्न झालं। तिचा खून झाल्याचं निष्पन्न झाल्यावर तात्काळ धाराशिवच्या पोलिसांनी काल रात्री एका आरोपीला अटक केली आणि आज दुपारी दुसऱ्या आरोपीला अटक केली। आणि महत्वाचं म्हणजे हे दोन्ही आरोपी केजचे रहिवासी आहे। आता या दोन्ही आरोपींचा आणि विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेचा काय संबंध आहे हे शोधणं महत्वाचं ठरणार आहे। सोबतच हीच ती महिला आहे का की जी संतोष देशमुखांवर बलात्काराच्या गुन्ह्याचा आरोप करणार होती आणि यासाठी यांच्यात काय व्यवहार झाले का, या सगळ्या प्रकरणाची आता उकल होण्याची गरज आहे। नक्कीच विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।